न्यूज 18 लोकमत बातम्या पाहूयात सविस्तर। भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी थोड्याच वेळात सुरू होते। नितेश राणे यांचे भाऊ निलेश राणे हे सिंधुदुर्गच्या न्यायालयात हजर झालेत आणि थोड्याच वेळात प्रत्यक्ष न्यायालयात सुनावणीला सुरुवात होईल। सरकारी वकील प्रदीप घरत हे देखील हजर झालेत। आजच्या सुनावणीमध्ये नितेश राणे यांना दिलासा मिळणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। विशाल रेवडेकर आपले प्रतिनिधी सिंधुदुर्गचे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विशाल, कोण कोण न्यायालयात उपस्थित झालंय, कधी सुनावणी होणार आहे आणि फक्त जामीन मिळणं आणि न मिळणं एवढाच विषय आहे का आणखीनही काही चर्चा होणार आहे? सर, ज्याची आपण संपूर्ण महाराष्ट्र ज्याची वाट बघतोय तर नितेश राणे यांना जामीन मिळणार का, आणि आता काही वेळापूर्वी न्यायाधीश जे आहेत ते न्यायालयामध्ये हजर झालेले आहेत। नितेश राणे यांचे थोरले बंधू निलेश राणे हे देखील काही वेळापूर्वी न्यायालयामध्ये आलेले आहेत। नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई असतील किंवा मानशिंदे असतील हे देखील न्यायालयात हजर झालेले आहेत। सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी प्रदीप घरत हे न्यायालयामध्ये आता हजर झालेले आहेत आणि संपूर्ण युक्तिवाद जो आहे, मागील युक्तिवाद आता वाटण्याचं काम चालू आहे। न्यायाधीश जे आहेत एस.बी. हंडे साहेब हे आता आपला युक्तिवाद जो मागील आहे तो वाचन करतायत आणि त्याच्यानंतर सुनावणीला सुरुवात होईल। दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि त्यानंतरच काही जो निकाल असेल आज होईल याकडे आपलं लक्ष लागून राहिलेलं असेल। बरं, किती वेळ साधारण ही सुनावणी चालेल आणि दोन्ही बाजूचे मुद्दे ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश निकाल घेतील का फक्त सरकारी पक्षालाच, का नितेश राणे यांनाच फक्त संधी असणार आहे त्यांच्या वकिलांना बोलण्याची? निश्चितपणे दोन्ही जे वकील आहेत दोन्ही वकिलांचे युक्तिवाद ऐकून घेतले जातील। आपण दोन्ही वकिलांशी बोललो आज सकाळी, त्या पद्धती त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारी पक्ष जो आहे हा वेळकाढूपणाचं काम करतो, त्यामुळे आज आम्ही या वेळकाढूपणावर कुठेतरी आपलं जे आहे म्हणजे आपली मागणी जी असेल ती न्यायालयाकडे राहील की जे काही म्हणणं असेल ते थोडक्यात मांडावं। त्याचप्रमाणे सरकारी वकिलांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीत आम्हाला जे आमचा युक्तिवाद आहे तो पूर्ण केल्याशिवाय आम्ही आमचा न्यायालयाकडे संपूर्ण युक्तिवाद आणि जे काही महत्वाच्या गोष्टी असतील त्या निदर्शनास आणून देऊ। त्यामुळे हा एकूणच किती वेळ लागतो या सुनावणीसाठी हे मात्र पाहावंच लागेल। बर, किती वेळ ही सुनावणी चालू शकते, म्हणजे दोन्ही बाजूने युक्तिवाद किती वेळ केला जाऊ शकतो, काही अंदाज? ज्या पद्धतीत दोन्ही पक्षांचं म्हणणं आहे, दोन्ही पक्षाच्या वकिलांचं म्हणणं आहे, त्या पद्धतीत जर आपण बघितलं तर ही वेळ जी आहे ही अपुरी पडू शकते सर। कारण दोन्ही पक्षांचे जे बाजू आहेत या अगदी म्हणजे एकीकडे नितेश राणे यांना जामीन मिळू नये यासाठी सरकारी पक्ष काम करणार आहे, तर नितेश राणे यांना जामीन कसा मिळत नाही हे यावर युक्तिवाद नितेश राणे यांचे वकील करणार आहे। त्यामुळे कुठेतरी हा जो वेळ आहे हा निदान 2 तासाच्या वर जाण्याची शक्यता आहे। ठीक आहे विशाल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। वळूयात पुढच्या बातमीकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केलेल्या भाषणात काँग्रेसवर अतिशय जोरदार हल्ला चढवला। काँग्रेसनं देशाचं वाटोळ केलं असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली। दरम्यान काँग्रेस नसती तर आणीबाणीचा कलंक लागला नसता, काँग्रेस नसती तर घराणेशाहीला आळा बसला असता, तसंच काँग्रेसमुळे देशाचं मोठं नुकसान झालं असा थेट आरोप पंतप्रधानांनी केला। काँग्रेस नसती तर जातीयवाद संपला नसता, काँग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता अशी टीकाही नरेंद्र मोदी यांनी केली। काँग्रेस नसती तर गरिबांचा विकास थांबला नसता असं सांगायलाही मोदी विसरले नाहीत। देशाला लोकशाही काँग्रेसच्या कृपेनं मिळालेली नाही असं मोदींनी स्पष्टपणे निक्षून सांगितलं। काँग्रेसनं फक्त घराणेशाहीची चिंता केली असा आरोपही त्यांनी केला। काँग्रेसला उपदेश करण्याची सवय असं सांगतानाच देशात काँग्रेस नसती तर भ्रष्टाचार झाला नसता, सरकार अस्थिर करणं हेच अनेक वर्ष काँग्रेसचं काम होतं असा थेट आरोप सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला। ते राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या निवेदनाच्या दरम्यान बोलत होते। मैं सोच रहा हूं कि कांग्रेस न होती तो क्या होता, क्योंकि महात्मा गांधी की इच्छा थी
क्योंकि महात्मा गांधी को मालूम था कि इनके रहने से क्या क्या होने वाला है, और इन्होंने कहा था पहले से इसको खत्म करो, इसको बिखेर दो। महात्मा गांधी ने कहा था। लेकिन अगर ना होती महात्मा गांधी की इच्छा के अनुसार, अगर हुआ होता, अगर महात्मा गांधी की इच्छा के अनुसार कांग्रेस न होती तो क्या होता? लोकतंत्र परिवारवाद से मुक्त होता। भारत विदेशी चश्मे के बजाय स्वदेशी संकल्पों के रास्ते पर चला। अगर कांग्रेस न होती तो इमरजेंसी का कलंक न होता। अगर कांग्रेस न होती तो दशकों तक करप्शन को संस्थागत बनाकर नहीं रखा जाता। अगर कांग्रेस न होती तो जातिवाद और क्षेत्रवाद की खाई इतनी गहरी न होती। अगर कांग्रेस न होती तो सिखों का नरसंहार न होता। सिखों का नरसंहार न होता। सालों साल पंजाब आतंकी आग में न जलता। अगर कांग्रेस न होती तो कश्मीर के पंडितों को कश्मीर छोड़ने की नौबत न आती। अगर कांग्रेस न होती तो बेटियों को तंदूर में जलाने की घटनाएं न होती। अगर कांग्रेस न होती तो देश के सामान्य मानवी को घर, सड़क, बिजली, पानी, शौचालय, मूल सुविधाओं के लिए इतने सालों तक इंतजार न करना पड़ता। आदरणीय सभापति जी, मैं गिनता रहूंगा। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या भाषणावर आणि महाराष्ट्राच्या टीकेविरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली। मोदींच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस उद्या राज्यभर भाजपच्या सर्व कार्यालयांच्या समोर आंदोलन करणार असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं। उद्यापासून काँग्रेस महाराष्ट्राच्या भाजपच्या सगळ्या कार्यालयांच्या समोर आम्ही प्रधानमंत्री माफी मागो आणि निषेधाचे फलक घेऊन काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या कार्यालयाच्या समोर उभे होतील। उद्या आम्ही पूर्ण त्या महाराष्ट्राच्या अपमानाचा निश्चितपणे विरोध करण्याची भूमिका काँग्रेसच्या वतीने आम्ही करणार आहोत आणि महाराष्ट्राचा अपमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही, ही भूमिका स्पष्टपणे आम्ही मांडणार आहोत। कांग्रेस नहीं होती तो आज तुम जो देश की प्रॉपर्टी एक एक बेच रहे हो ना, तो देश बेचने के लिए तुम्हारे पास कुछ नहीं रहता। एकदम सिंपल और सीधा सवाल मैं उनको पूछना चाहता हूँ। इस साल के भी बजट में तुमने 4 प्रॉपर्टी और देश की बेचने को निकाली। हर बजट में देश बेच के तुम देश चला रहे हैं। जब अंग्रेज इस देश से गए थे तब इस देश के पास क्या था वो पहले इतिहास में उन्हें जाना चाहिए, क्योंकि ये तो जाएगी नहीं, क्योंकि ये विचारधारा अंग्रेजों के साथ थी। वो विचारधारा मोदी जी थे ऐसा मेरा कहना नहीं है। मंगेशकर परिवार के बारे में कांग्रेस की कितनी लगन थी ये इनके साथ प्रमाण की गरज नहीं है। मैं कल 1 घंटा उनके परिवार के साथ बैठा था। इंदिरा जी से, नेहरू जी से लेके सबकी यादें जिस तरह से उन लोगों ने बताई, राजू जी के साथ उनके क्या रिलेशन रहे उस परिवार के, उसके बारे में उन लोगों ने मुझे बताया। मैं 1 घंटा बैठा था उनके परिवार के साथ। तो इनके प्रमाण पत्र की गरज नहीं है। और इस तरह का निष्ठापूर्वक राजकारण कांग्रेस ने इस देश में कभी नहीं किया। देशामध्ये कोरोना विषाणू पसरवण्यास काँग्रेस जबाबदार आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली। महाराष्ट्र काँग्रेसनं मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी मोफत तिकीटं दिली असा आरोपही मोदी यांनी केला। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते राज्यसभेत, काल लोकसभेत आणि आज राज्यसभेत बोलत होते। यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेस शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे।
की मुंबईमुळे महाराष्ट्रामुळे ही महामारी पसरली असं सांगणं हा महाराष्ट्रातल्या 11.5 कोटी जनतेचा, लोकनियुक्त सरकारचा आणि ज्या डॉक्टरांनी, ज्या नर्सेसनी, ज्या परिचारिकांनी काम केलं, सातत्यानं मरण पत्करलं, हौतात्म्य पत्करलं, हा त्यांचासुद्धा अपमान आहे. आणि खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सुद्धा पुढे येऊन ह्याच्यावर बोलायला हवं. एक महाराष्ट्राचे नेते म्हणून बोलायला हवं. मतभेद एका बाजूला आहेत, पण हा जो ठपका ठेवण्याचा प्रयत्न झाला, 4 राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, हा अत्यंत चुकीचा आहे. सोनू सूद जे आहेत हे तेव्हा कोणाचे होते? सोनू सूदला राजभवनात घेऊन जाणारे कोण होते? त्याचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करणारे कोण होते? महाराष्ट्र सरकारला जे जमत नाहीत लोक पाठवणं बाहेर, ते सोनू सूद करतोय म्हणून कौतुक कोण करत होतं? आम्ही करत नव्हतो. उलट आम्ही म्हणत होतो की थांबा, ही घाई करू नका, अशा प्रकारे ही आमची भूमिका होती. तरीही या संदर्भात सविस्तर वक्तव्य किंवा सविस्तर भूमिका ही राज्य सरकारतर्फेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असतील त्यांनी, ज्यांनी किंवा आरोग्य सचिवांनी, जे कोणी असतील त्यांनीच मांडायला हवी. मी माझ्यापुरतं माझी एक तुमचं मत जे आहे विचार मी व्यक्त केले. महाराष्ट्र सरकारमध्ये जे सरकारमध्ये बसलेले आहेत ही त्यांनी बोलायला हवं. प्रत्येक वेळेला मीच बोलण्याचा ठेका घेतलेला नाही सांगण्याचा. ते काय करतायत? सरकार म्हणून त्यांची पण काही भूमिका आहे की नाही बोलण्याची, सांगण्याची? त्यांनी बोलावं ना. हा सरकारवर ठपका आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या या टीकेला विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलंय. महाराष्ट्राचा अपमान केला अशा प्रकारचं केविलवाणं चित्र उभं करण्याचा दुर्दैवी प्रयत्न सन्माननीय संजय राऊत साहेब यांनी या ठिकाणी केलाय. महाराष्ट्रातल्या कोरोना निर्मूलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी काय यंत्रसामुग्री योजना या राज्याला पुरवल्या या मुंबईसह महाराष्ट्रातील जनतेला ज्ञात आहेत. राज्यातील आपलं अपयश झाकण्यासाठी अशा प्रकारच्या वादग्रस्त स्टेटमेंट, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या स्टेटमेंट त्या ठिकाणी करायच्या आणि लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा, या पलीकडे या वक्तव्यामध्ये काही अर्थ आहे असं वाटत नाही. दरम्यान नवाब मलिक यांनी ट्रम्प यांच्या प्रचाराच्या निमित्तानं स्वतः मोदी यांनीच कोरोना देशात पसरवल्याची टीका केली. परदेशातील विमानसेवा बंद न केल्यानं केंद्र सरकारनं देशात कोरोना पसरवला असं सांगायला मलिक विसरले नाहीत. आप कह रहे हैं कि ट्रेन की टिकट हमने दी, ट्रेन आपने चलाई, टिकट हमने दी क्योंकि मजदूरों से आप पैसा वसूलना चाहते थे. मजदूर जब पैदल चल रहा था, सबसे पहले यूपी की सरकार ने बसें लगवाई, बिहार की सरकार ने बसें लगवाई, और जब पूरे देश में लॉकडाउन लगना था तब आपने पहले थाली बजवाई और बिना सोचे समझे लॉकडाउन लगाया, जिसके कारण करोड़ों प्रवासी मजदूर परेशान हुए. महाराष्ट्र की सरकार ने सारी व्यवस्था की, खाना खिलाया, पानी दिया, जाने के लिए टिकट का किराया दिया, मुफ्त में आपने ट्रेन नहीं चलाई, और अंत में हम लोगों ने राज्य सरकार के परिवहन की बसें भी चलवाई. मजदूरों के साथ, गरीबों के साथ हम खड़े रहे और आपने बिना सोचे समझे लॉकडाउन लगाया. नमस्ते ट्रम्प के चक्कर में देश में कोरोना फैला, इसकी जिम्मेदारी मोदी जी की है. दरम्यान पंतप्रधानांच्या टीकेवर सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्याला भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आणि या सगळ्यात सुरू झालेल्या वादात मुंबईच्या महापौरांनी सुद्धा उडी घेतली. काल लोकसभेमध्ये नरेंद्र मोदीजींनी काँग्रेसवर केलेली टीका आणि काँग्रेसचं दाखवलेलं खरं स्वरूप सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांना भलतंच लागलेलं दिसत आहे. आणि म्हणूनच सुप्रिया सुळे आणि संजय राऊत महाराष्ट्राचा अपमान झाला अशा पद्धतीची खोटी आरडाओरड करतायत. राऊत साहेब,
महाराष्ट्राचा अपमान तर काल जयंत पाटलांनी आणि सुप्रियाताई जे आपले प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी केला. शासकीय दुखवटा असताना शासकीय कार्यक्रम करता, पुरस्कार वितरण करता आणि लता दीदींचा, महाराष्ट्राचा आणि खरं तर उभ्या देशाचा अपमान तुम्ही केलेला आहे. त्या अपमानाबद्दल बोला. महाराष्ट्रामध्ये जी रेल्वे चालते ती जरी केंद्रात ना येणारी रेल्वे म्हणजे केंद्र त्याला रेल्वेचा प्रमुख असतात. रेल्वे कुठे पाठवायची, कधी पाठवायची, काय करायची. आणि कितीतरी असे लोक आहेत, तुम्ही जर युपीतल्या अनेक लोकांना भेटला तर ते सांगतील की महाराष्ट्रामधनं जाईपर्यंत आमची बडदास्त चांगली होती. ठिकठिकाणी अगदी ठाण्यामध्ये मग एकनाथ शिंदे असतील, त्याच्या पुढचं जो काही त्यांचा चालण्याचा एरिया होता किंवा रेल्वे होती त्याच्यामध्ये त्यांना खाण्यापासून पाण्यापर्यंत सगळं मिळालेलं. महाराष्ट्रानंतर म्हणजे हे मी पेपरमध्ये आणि तुमच्या मीडियातनंच बघितलेलं आणि वाचलेलं सांगते. महाराष्ट्रानंतर मात्र त्यांचे खूप हाल झाले असं त्यांचं म्हणणं आहे. असे कितीतरी जे गेलेले मजदूर आहेत ते जर तुम्ही भेटलात त्यांना तर त्यांच्याकडनं तुम्हाला ऐकता येईल. ज्या वेळेला योजना बनली त्यावेळेला रेल्वे सोडल्यात. योजनाबद्ध रेल्वेच्या कार्यक्रमाच्या आधी तुमची फूस का होती? केंद्र सरकारच्या योजनाबद्ध रेल्वेतना लोकांना घरी परत पाठवण्याच्या अधिकृत कार्यक्रमाआधी तुमचा अनधिकृत स्प्रेडिंगचा कार्यक्रम का चालू होता? याचं उत्तर द्या. या योजनेच्या आधी तुम्ही लोकांची माथी भडकवत होतात का? हा आमचा सवाल आहे. त्या गरीबाच्या हृदयाशी, मनाशी, संवेदनेशी सुप्रियाताई आणि संजय राऊत तुम्ही खेळत होतात. काँग्रेसची लोक तिकीट काढण्याचा अफवा पसरवत होती. खरं तर या सगळ्यांवर, या पक्षातल्या लोकांवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गुन्हे दाखल झाले पाहिजेत. काँग्रेसनं मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं आणि त्यासाठी मोफत तिकीटं त्यांना दिली अशा प्रकारचा आरोपही नरेंद्र मोदी यांनी केला. त्यांच्या याच आरोपाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं. मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान पंतप्रधान मोदींनी करू नये. कोविड सुपर स्प्रेडर म्हणून त्यांनी महाराष्ट्राचा उल्लेख केला, हे खूप धक्कादायक असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच गोयल यांनी महाराष्ट्रासाठी 125 श्रमिक स्पेशल ट्रेन देण्याकरता तयार असल्याचं ट्विट केलं होतं. त्याचं काय झालं असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. एक प्रधानमंत्री म्हणून खूप अपेक्षेने आम्ही ते भाषण पाहत होतो, ऐकत होतो. आणि दुर्दैव की आपल्या महाराष्ट्राबद्दल जे माननीय प्रधानमंत्री बोलले हे मला स्वतःला वैयक्तिकपणे फार दुःख देणारी गोष्ट झाली. आणि मला प्रचंड वेदना झाल्या की आपल्या महाराष्ट्राबद्दल माननीय प्रधानमंत्री असं का बोलतायत. ज्या राज्यांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणा पण 18 खासदार भाजपला निवडून दिले ह्यावेळेस, म्हणजे माननीय प्रधानमंत्री आज प्रधानमंत्री आहेत, त्याच्यात मोठा सिंहाचा वाटा हा महाराष्ट्रातल्या मतदारांचाही आहे. आणि त्या महाराष्ट्राच्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान हा काल एक कोविड सुपर स्प्रेडर म्हणून त्यांनी केला, हे खूप धक्कादायक आहे. पक्षाच्या वतीने ते बोलतात आणि एका राज्याच्या वतीने एक प्रधानमंत्री बोलतो, ह्याचं मला भयंकर दुःख झालं की ते म्हणजे एकदा निवडून आले की ते आपले प्रधानमंत्री होतात. त्यांचा मान सन्मान आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. त्याच्यात पक्ष येतच नाही. ती पोस्ट पक्षाची नाही आहे, ती संविधानिक या देशाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया देशाचे असतात. त्याच्यामुळे आणखीन ते दुःखदायक होतं महाराष्ट्रासाठी. माननीय प्रधानमंत्री जी, मैं आपसे नाराज़ नहीं हूँ, हैरान हूँ मैं आपसे की तुम्ही आज माझ्या महाराष्ट्राबद्दल किंवा आमच्या लोकांबद्दल आम्ही सुपर स्प्रेडर्स आहोत म्हणून असं कसं बोलला. त्याला सायंटिफिक टेम्परामेंट पण नाही, सायंटिफिक त्याला बॅकग्राऊंड पण, थोडासा सायंटिफिकली पण त्यांनी आरोप केला असताना तरी मी कबूल केला असता. पण कसं काय ते असं बोलले खरंच म्हणजे. आणि मी तुम्हाला एव्हिडन्स बेस सगळं सांगितलं आहे. मी टीका करायची म्हणून त्यांच्यावर टीका करत नाही, पण मी एक
महाराष्ट्रातली मुलगी म्हणून, एक खासदार म्हणून आज या प्रधानमंत्र्याकडे न्याय मागते की का तुम्ही आमच्यावर असं टीका केली, का तुम्ही आमच्या असा विरोधात बोलला, किंवा का तुम्ही असा द्वेष राज्यांमध्ये पसरवताय. ही एक प्रांजळ महिला आज प्रधानमंत्र्याकडे न्याय मागते. आपण पाहताय दुपारच्या बातम्या आणि आता बातमी आहे गोव्यातून. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपचे केंद्रीय नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळेला भाजपचे गोवा प्रभारी आणि महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. या जाहीरनाम्यात प्रदूषणमुक्त गोव्याचा संकल्प भाजपनं केला आहे. गोव्यात आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम उभारण्याची घोषणा पक्षानं केली. यासह गोव्याच्या विकासाच्या अनेक योजना भाजपनं या जाहीरनाम्यात लिहिल्या आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे आमच्याकडे डबल इंजिनची ताकद असल्याचं भाजपनं नमूद केलं आहे. गोव्याकरता अतिशय महत्त्वाचं आहे. एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि साऊंड पोल्युशनपासून पूर्ण गोव्याला मुक्ती देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थाने बऱ्याच दिवसातून आमच्या सगळ्यांच्या मनातलं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं आहे. त्यांनी या ठिकाणी इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक टॅक्सी आणि विशेषतः या सगळ्या याच्याकरता सबसिडी देण्याचं या वचननाम्यात, संकल्पपत्रात नमूद केलेलं आहे. आता येणाऱ्या काळात गोव्यातलं बसेस इलेक्ट्रिकच्या सगळ्या होतील हा त्यांनी निर्धार केला. गोव्यातले जे टॅक्सी आहे ज्यांच्याजवळ लायसन आहे 4 वर्षापासून, त्यांना ते विशेष रूपाने सबसिडी देणार आहे आणि मिनी बस करता देखील त्यांनी सबसिडी देणार आहे आणि त्यामुळे गोवा खऱ्या अर्थाने प्रदूषणापासून मुक्त होणार आहे. आणि येणाऱ्या काळात ह्या फ्लेक्स इंजिनवर या सगळ्या गाड्या, ऑटो रिक्षा, बजाज आणि TVSच्या आणि हिरोच्या स्कूटर, बाईक येणार आहेत. याचा अर्थ असा आहे की 80 रुपये पेट्रोलची गरज नाही, एक प्रकारची धूळफेक आहे. कारण 62 रुपये लिटरनी बायो इथेनॉल पेट्रोल गाडीत टाकता येणार आहे. त्यामुळे 80 रुपयात पेट्रोल देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 62 रुपयावरच पेट्रोलचा भाव म्हणजे इथेनॉलचा भाव येईल आणि त्यामुळे येणाऱ्या काळात हे ग्रीन फ्युएलही आहे. पेट्रोलमुळे प्रदूषण होतं आणि याच्यामुळे प्रदूषणही होत नाही आणि त्यामुळे याच्यामध्ये गोवा हे प्रदूषण मुक्तही होईल आणि पेट्रोल घेण्याची वेळच राहणार नाही, हेच मगाशी मी त्यांना सांगितलं. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी हाती येते. एका व्यापाऱ्यानं चक्क केंद्र सरकारच्या तिजोरीवरती डल्ला मारला आणि हा डल्ला थोडका नाही तर 100 कोटींचा डल्ला असल्याचं समोर आलंय. या व्यापाऱ्यानं GSTच्या कराचे तब्बल बातमी आहे बीडमधली. बीडमध्ये अजित पवार यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध केलाय. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावरून ही मोठ्या प्रमाणातली नाराजी समोर आली. विकास कामांच्या मुद्द्यावरून अजित पवार यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेनेच विरोध केला. आमदार संदीप क्षीरसागर यांना आघाडीचा धर्म शिकवा अशा घोषणाही यावेळेला शिवसैनिकांनी दिल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ परस्परांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा झाली. कार्यक्रमाच्या पूर्वीच शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी काळे झेंडे घेऊन ही घोषणाबाजी केली. बीडमध्ये हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. बीडमध्ये विकास कामाच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने सामने आलेले आहे. शिवसेनेनं आणलेला निधी स्थानिक आमदार हे अडवत आहेत, कामं करू देत नाहीत असा त्यांचा आरोप आहे. माझ्यासोबत शिवसैनिक आहेत आणि आज या जो कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमाला चक्क काळे झेंडे दाखवणार आहेत आणि त्यांनी तशा पद्धतीने निषेध देखील केलेला आहे. आपण त्यांनाच विचारतो नेमकं काय चाललंय तुमच्या महाविकास आघाडी, तुम्ही तर सत्य एकत्रित आहात, मात्र बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे? माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे महाविकास आघाडीचं सरकार उत्तम प्रकारे चालू आहे. परंतु अपवाद म्हणून बीडमध्ये जो काही प्रकार चालला आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या, स्थानिक आमदारांचा, की शिवसेनेनं आणलेली कामं
माननीय मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून मंजूर केलेले कामांची उद्घाटनंसुद्धा स्थानिक आमदार हे माझंच काम आहेत, आम्हीच मंजूर केलेलं आहे असा खोटा बनाव बनवून जर उद्घाटन करत असतील तर नक्कीच ही निषेधार्थ बाब आहे। आज या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी उद्घाटनासाठी येत आहेत, त्यांनी त्यांच्या आमदारांना समज द्यावी अशी आम्हाला अपेक्षा आहे। आमच्या ह्या तीव्र भावना शिवसैनिकाच्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून आज आम्ही ह्या उद्घाटन सोहळ्याचा निषेध करत आहोत। विशेष बाब म्हणून आम्ही एक चराटा आणि पालवण आणि काशा ग्रामीण भागातले काही विशेष रस्ते आणि पुलांचे मागणी आम्ही उद्धवजीकडे केली होती। उद्धवजींनी ती विशेष बाब म्हणून त्याची पूर्तता केली। आज ती कामे मंजूर झाल्यामुळे ग्रामीण भागातला जो जनता आहे ती उद्धवजीवर खुश झालेली आहे। परंतु या ठिकाणी या कामाचं फुकटचं श्रेय घेण्याचा स्थानिक आमदारांचा प्रयत्न केविलवाण आहे। आम्ही त्यांना पूर्ण पुरावे दिले किंवा उद्धवजींनी पक्षानं शिवसेनेनं ही कशाप्रकारे हे कामं मंजूर केलीत, परंतु आरेरवीची भाषा गुंडगिरीची भाषा जर आमदार करत असतील तर नक्कीच आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, गप्प बसणार नाहीत। उद्धवजी ठाकरे साहेबांनी बीडमध्ये आम्ही काही रस्त्यांच्या कामाची मागणी केली होती उद्धव साहेबांकडे, त्यांनी विशेष बाब म्हणून या कामांना मंजुरीसुद्धा दिली। त्यानंतर आमदार साहेबांकडून म्हणले की हे कामं आमचेच आहेत आणि हे कामं आम्हीच आणले आहेत असं त्यांनी गाठ घातला। पण ह्याच्या सरकारी आणि कागदपत्रावर पूर्ण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि आमचे संभाजीनगरचे दानवे साहेब यांचा उल्लेख आहे। ह्याचासुद्धा आम्ही पूर्ण प्रशासनाला त्याचा कागदपत्र पाठपुरावा दिलेला आहे। आपण पाहतोय बीडमधले शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। अजितदादा यांच्या हस्ते इथलचं जे काही बीडमध्ये विकास कामांचं उद्घाटन होणार आहे, ऑनलाईन उद्घाटन होणार आहे, मात्र यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार आहेत आणि त्या कार्यक्रमाच्या अगोदर आता शिवसेनेनं मात्र घोषणाबाजी सुरुवात केली आणि या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय या कार्यक्रमाला त्यांनी आता निषेध व्यक्त करत आम्हाला न्याय द्या अशा पद्धतीची मागणी केली। कॅमेरामॅन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत बीड। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता एक धक्कादायक बातमी बुलढाणा जिल्ह्यातून हाती येते। एका व्यापाऱ्यानं केंद्र सरकारच्या तिजोरीवरती तब्बल 100 कोटींचा डल्ला मारल्याचं समोर आलंय। या व्यापाऱ्यानं जीएसटीच्या कराचे तब्बल 100 कोटी बुडवले असल्याचा धक्कादायक प्रकार खामगाव इथले जीएसटीचे कर सहाय्यक आयुक्त चेतनसिंग राजपूत यांनी उघडकीस आणला। प्रकरण कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून नितीन टावरी नामक या व्यापाऱ्यानं चक्क बनावट दस्तऐवज तयार करून अधिकाऱ्यांच्या सह्या आणि शिक्के सुद्धा बनावट वापरल्याचं या अधिकाऱ्याच्या लक्षात आलं। दरम्यान खामगाव इथल्या MIDCमध्ये देवकी ॲग्रो इंडस्ट्रीच्या मालकानं 17-18 या आर्थिक वर्षाच्या 9व्या महिन्याच्या पर्यंतच्या काळात तब्बल 1,75,00,000 रुपयांचा GST बुडवल्याचं एका ऑडिटमधून स्पष्ट झालं। त्यामुळे या देवकी ॲग्रो इंडस्ट्रीच्या नितीन टावरी विरुद्ध तक्रार देत विविध गंभीर गुन्हे आता दाखल करण्यात आले आहेत। 2017 मध्ये या ठिकाणी GST कायदा आला खरा, परंतु त्या कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी जर का आपण बघितलं तर योग्य प्रकारे अंमलबजावणी होते का, हा खरा तर प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। बुलढाण्याच्या खामगावमध्ये एक मोठा प्रकार या ठिकाणी समोर आलाय। एक MIDC एरियामध्ये या ठिकाणी एका करदात्याने मोठ्या प्रमाणात कर चुकलेला आहे। नेमकं तो प्रकार काय आहे ते आपण जाणून घेऊया। सहाय्यक आयुक्त डॉक्टर CK राजपूत आपल्यासोबत आहेत। सर, मला एक सांगा की नेमका प्रकार काय आहे तो? ऑलराईट, आज खामगाव स्थित देवकी ॲग्रो इंडस्ट्रीजचे संचालक श्री नितीन मोहनलाल टावरी या व्यापाऱ्याविरुद्ध आपण खामगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। सदर व्यापाऱ्याचे वित्तीय वर्ष 2017-18चे GST ऑडिट करताना डाळीवर टॅक्स आकारणारा भारतातील पहिला आदेश आपण पारित केला होता। सदर आदेशान्वये सदर व्यापाऱ्याकडे एका वर्षाकरिता साधारणतः 2.25 करोड रुपये एवढा GST आपण आकारला होता। मात्र सदर कर चुकविण्याकरिता या व्यापाऱ्याने इकडील कार्यालयाकडे फेक ॲफिडेव्हिट, बोगल डॉक्युमेंट्स, बनावट दस्तावेज सादर केले। शिवाय सदर दस्तावेजांवर शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बनावट व खोट्या स्वाक्षऱ्या देखील केल्यात। त्यामुळे सदर व्यापाऱ्याविरुद्ध आज आपण IPC सेक्शन 467, 468, 469 आणि 471 या कलमांन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। पण गुन्हा दाखल केलाय खरा एक व्यापारी, याच्या अगोदर आपण एक मोठी कारवाई या ठिकाणी समोर आणली होती। ही दुसरी कारवाई बुलढाणा जिल्ह्यातली म्हणावी लागेल। अशाच प्रकारचा या कर चुकवेगिरी जी आहे, जी कर लुबाडगिरी जी आहे, याच्यावर वचक करण्यासाठी आपण आणखी काय पावलं उचलणार, ठोस पावलं काय असतील आपली? ओके,
जास्तीत जास्त ऑडिट्स या ठिकाणी करणे, बिकॉज आपण या आदेशान्वये जो कर आकारला होता आणि जो चुकविण्याचा प्रयत्न सदर व्यापाऱ्याने बोगस दस्तावेजांच्या आधारे केलेला आहे, हा 2.25 कोटी रुपयांचा GST हा सदर व्यापाऱ्याच्या केवळ एक युनिट देवकी ॲग्रो या संदर्भातला आणि केवळ 1 वर्षाकरिता किंबहुना 2017-18च्या केवळ 9 मंथ्स करिता होता. सदर व्यापारी हा असे मल्टिपल युनिट्स रन करीत असून या सर्व युनिटचे संपूर्ण 4.5 वर्षाचे ऑडिट केल्यास अरबो रुपयांचा शासकीय महसूल आपल्याला या ठिकाणी संरक्षित करता येणार आहे. या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये कर चुकेगिरी जे करतायत त्यांच्यासाठी खरं तर कर्दनकाळ ठरलेले सहाय्यक आयुक्त राजपूत यांच्या कारवाईने एकच कर चुकेगिरींचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धाबे दणाणले. अशाच प्रकारे जो कर चुकवेल त्याच्यावर कारवाई जी आहे ती होणारच. अशा प्रकारचा कारवाईचा बळगा या ठिकाणी उघडल्यानंतर अनेकांचे धाबे या ठिकाणी दणाणले. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.